स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय ध्यायी वाढले. द्वादशाध्यायी अंती श्रीपाद भट्ट बाळका प्रति कपट युक्तीने फसू पाहती परी झाली व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे तिने सेवकऱ्यांना नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता यायचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा उठविले. तेपासून बाळप्पाशी त्रास देता अहर्दिशी गाराने सांगता समर्थाशी बाय ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक पर्यंत स्वामी सेवा तो करीत. त्यासी द्रविशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळ येसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळ येत सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवितो त्यासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हा हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळपाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारण जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घे जे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणी प्रति. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करुणी जोळी समर्थ करी घेतली अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ते आणून न लागता एक क्षण 100वरी गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझले फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासे आनंद झाला त्यासे परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बायसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. चोळप्पा सेवा करताती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे तेथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती यावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखिले. सेवकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन या सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेविती जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला. बाईशी गर्व भरिती कोणासी मना माझी मानिनासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी कुम झाला सत्वरी बाईसी दूर करावा. परी राणी सभी होऊन तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणे उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून बाईसे आणावे म्हणते सत्वर. फौजदाराशी समर्थ काही न बोलते. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमणूस व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवन करावयाची घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलते तयासे द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी
बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावी जे नमस्कारिती वा त्यावरी होती कृपा. अक्कलकोट निवासी अजय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाय विष्णू शंकर वेदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसत त्रयोदशोध्याय गौडास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवस्तु.